रुको जरा सबर करो। 2024 हे माझ्या पराभवाचं शेवटचं वर्ष होतं। 2025 हे माझ्या विजयाचं पहिलं वर्ष असेल। मजा नहीं आ रहा है। 2024 हे माझ्या पराभवाचं शेवटचं वर्ष होतं। 2025 हे माझ्या विजयाचं पहिलं वर्ष असेल। आम्ही पंख पसरूनी तुमचा झेप घेतली, भरभराट आणली, व्यसन भी गाठली। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो, मुझे नहीं पता। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून शेअर न केलं तर शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन एकदम इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स वरती व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपण टेलिग्राम ग्रुप पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर जे लागणार अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर जे बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर एकदम छान असून बीट्स वगैरे लिरिक्स वगैरे ॲड वगैरे करून दिला मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर याच मित्रांनो मग आणखीन आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मेड्याच्या ऑप्शन म्हणजे काय तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ॲड करायचा। ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपला प्रोजेक्ट लास्ट मग ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपल्या जगह इथं जसं की 12.15च्या बीटला याच्या डबल बीटची फोटो मित्रांनो तिथे याच फोटोवरती क्लिक करत 2 पार्टमध्ये कट करायचं मित्रांनो। मग आणखीन आपलं पुढे याचे 2 पार्टमध्ये कट करायचं। मी फोटो वगैरे कट करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो, त्यासाठी तुम्ही पण जे का सर्व फोटोज वगैरे कट करून याच प्रोजेक्ट फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मोन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, इथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जसं की 5.29च्या बीटला यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्ट लेफ्ट साईडला सेट करायचं। फोटो लास्ट प्रोजेक्ट लेफ्ट साईडला सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला प्रोजेक्ट लास्टला जसं की आपला 12.15च्या बीट जे काय अलीकडे 1 सेकंड मागे यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्ट जे का राईट साईडला सेट करायचं मित्रांनो। आपल्या हिशोबाने सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जे का लिरिक्स आहे मित्रांनो लिरिक्सला वरच्या बुलला ठेवायचं। वरच्या बुलला ठेवल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला 12.15च्या बीटला नंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मेड्याच्या ऑप्शनमध्ये जे काही इमोजी पेन दिला आहे मित्रांनो ह्या इमोजी पेनला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला लास्ट मग ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर एकदम जबरदस्त पद्धतीने इमोजी वगैरे दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपला जे काही फोटोज वगैरे आहे सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला जे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे एक नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे काही लॉंग फोटो आहे मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला जे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे काही सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। जे वरची जे ब्लॅक लेअर आहे ह्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। अशा प्रोजेक्ट बॅक आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे अशा प्रोजेक्ट 12.16ची बीटची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला एक फोटो सोडायचा सेकंड फोटो हा इफेक्ट पेस्ट करायचं। एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट वगैरे लावण्यासाठी सांगत आहे मित्रांनो, त्याच टाइम तुम्ही पण इफेक्ट वगैरे ॲड वगैरे करून फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। असं इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला स्क्रॉल करून मागे यायचं मित्रांनो। मागे आल्यानंतर जसं की आपला अशा प्रोजेक्ट 8.23च्या बीटला प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथे एक रेक्टँगल ॲड करायचं। वर 3 डॉटवरती क्लिक करून
फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. आणखीन आपला आणखीन आपला कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती करून जे कलर आहे त्याला व्हाईट सिलेक्ट करायचं. व्हाईट सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं 1 सेकंद पुढे जायचं. मित्रांनो 1 सेकंद पुढे आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला 1 सेकंद पुढे आल्यानंतर जे पुढचा पाडा त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर ब्लेंडिंग ऑपिसिटीवरती क्लिक करून जे ऑपिसिटी आहे त्याला 20 ठेवून घ्यायचं. मित्रांनो जसं की आपला 20 ठेवत आहे मित्रांनो 19 त्या स्टेपमध्ये 20 ठेवून घ्यायचं. 20 ठेवल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. मित्रांनो आणखीन आपला सेकंड बीटला आहे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. आज हे जे काही लेअर वगैरे लावून घेतल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर 12.15चे बीट आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मिळायचे. जे आणखीन आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून जे काय इथे एक रेक्टँगल ॲड करायचं. इथे एक रेक्टँगल ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करायचं. कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का ब्लॅक करून घ्यायचं. ब्लॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट मग ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो जे का ब्लेंडिंग ऑपिसिटीवरती क्लिक करून जे का ऑपिसिटी आहे मित्रांनो अशा प्रकारे कमी करून घ्यायचं. जसं की आपला 15 ठेवत आहे त्याच्यामध्ये 15 ठेवून घ्यायचं. मग आणखीन आपला इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं. मित्रांनो मग आणखीन आपला वर सर्च ऑप्शनवरती क्लिक करून इथे ब्लिंक नावाचं इफेक्ट सर्च करून घ्यायचं. असं इफेक्टवरती क्लिक करायचं. मग आपला स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून जे का 16:00 करून घ्यायचं. असं जे का 16:00 केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपलं अशा प्रकारे इथून पण बॅक यायचं. मित्रांनो मग आणखीन आपला जे का शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं. मित्रांनो ओपन केल्यानंतर जे का सेकंड फोटो जे का 3 नंबरचे फोटो आहे मित्रांनो ते फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मित्रांनो मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं. मित्रांनो मग आणखीन आपला जे का बीट मार्क प्रेसला ओपन करायचं. मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन जे का लेअर आहे मित्रांनो या लेअरला ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर अशा जे का लिरिक्स वगैरे दिसून जातील. मित्रांनो मग अशा जे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर अशा जे 12.15चे बीटला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर का फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. एक फोटो सोडा जे का सेकंड फोटो हा इफेक्ट पेस्ट करायचं. मित्रांनो जसे इफेक्ट वगैरे लावण्यासाठी सांगितलं मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही पण इफेक्ट वगैरे अशाच प्रकारे इफेक्ट वगैरे लावून घ्यायचं. मित्रांनो अशा प्रकारे इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे. मित्रांनो मग आणखीन आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ. तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.